सध्या उष्णतेची लाट खूप आलेली आहे आणि ह्या उष्णतेच्या लाटेमध्ये लहान बाळांना डिहायड्रेशन खूप जास्त प्रमाणात होत आहे. आपल्या बाळाला डिहायड्रेशन झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? बाळ जर दिवसातून 7 ते 8 वेळेस जर सू करत असेल तर बाळाला डिहायड्रेशन झालेलं नाहीये. परंतु बाळ हे फक्त 2 ते 3 वेळेसच सू करत असेल तर बाळाला डिहायड्रेशन झालेलं आहे. आणि अजून एक म्हणजे बाळाच्या पोटावरती जर खपली आली, बाळाचे जे डोळे आहेत ते एकदम बारीक बारीक झाले, बाळ खूप चिडचिड झाले तर बाळाला डिहायड्रेशन झालेलं आहे. तर डिहायड्रेशन झालं आहे तर मग उपाय काय करायचा? डिहायड्रेशन झालं असेल तर 6 महिन्याखालील बाळ आहे तर डिहायड्रेशन झालंय, पाणी कमी झालंय म्हणून बाळाला पाणी द्यायचं, तर ही चूक अजिबात करू नका. 6 महिन्याखालील बाळाला वरचं पाणी दिलं जात नाही. जर तुम्ही पाणी दिलं तर बाळाला सर्दी होऊ शकते, त्याच्यामुळे पाणी देऊ नका. ब्रेस्ट फिडिंग हे जास्तीत जास्त करा. 1.5 तासानंतर 2 तासानंतर ब्रेस्ट फिडिंग केलं तरी चालेल. बाळ जर जास्त रडत असेल, घशाला जर कोरड पडली असेल तर लगेच ब्रेस्ट फिडिंग केलं तरी चालेल. परंतु जे आईचं ब्रेस्ट मिल्क आहे ते 70 ते 80% पाण्यापासूनच बनलेलं असतं, त्याच्यामुळे आईने ही जास्त काळजी घ्यायची आहे की जास्तीत जास्त दिवसभरातून जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. आणि जे तुम्ही जेवण करता ते लिक्विड फॉर्म मधलं जास्त जेवण असलं पाहिजे, म्हणजे डाळ चपाती, डाळ भाकरी, म्हणजे पातळ भाजी भाकरी आणि ती चुरलेली अशी जास्त असायला हवे. भाताचं प्रमाण जर तुम्ही जास्त घेतलं तरी पण चालेल. एक सगळ्यात जास्त महत्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायला घेता त्याच्या आधी 15 मिनिटं आधी 1 ग्लास पाणी प्यायचं आहे आणि ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. याने काय होईल, आईला पण डिहायड्रेशन होणार नाही आणि बाळाला पण डिहायड्रेशन होणार नाही. अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेशनसाठी सुजाता आई पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.